नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पाहणार आहोत की अर्जुन जरा गोंधळलेला असतो. तो सायलीला म्हणतो की यावेळी माझ्या डोक्यात जरा गडबड घोटाळा सुरू होता. पण तुम्ही मला समजवलंत, अश्विनला जरा समजवलं आणि खरंच हे खूप महत्त्वाचं होतं. म्हणून थँक्स आणि थँक्स. आता सायली अर्जुनकडे पाहते आणि हसायला लागते. अर्जुन मात्र एकटक तिच्याकडे पाहत असतो. त्याची नजर तिच्यावरून हटतच नसते आणि तोही हसतच असतो. त्याचवेळी सायली म्हणते की याची काही गरज होती का सर? पण अर्जुनचं मात्र तिच्या बोलण्याकडे लक्ष नसतं. तो म्हणत असतो की तुम्ही हसताना किती छान दिसता. मग सायली म्हणते तुम्ही काय म्हणालात का? अर्जुन म्हणतो नाही, पण खरंच याची गरज होती. कारण तुम्ही तर नेहमी म्हणता ना, कोणी आपल्यासाठी काही केलं तर त्याला थँक्स म्हणावं, त्याचं मोटिवेशन वाढवावं. तशी तुम्हाला मोटिवेशनची गरज नाही आहे, कारण ऑलरेडी तुम्ही छानच आहात. मग सायली म्हणते की या सगळ्याची गरज होती. कारण घरातील वातावरण किती डिस्टर्ब झालं होतं आणि अश्विन भाऊजींना त्या सगळ्यातून बाहेर काढणं खरंच खूप गरजेचं होतं. तुम्ही देखील किती डिस्टर्ब होता. आई बाबा पण किती काळजीत होते. कोणाच्याही चेहऱ्यावर हसू नव्हतंच. ते हसू आणण्याचा मी फक्त प्रयत्न केला. आपल्या आईवडिलांची काळजी आपण नाहीतर कोण घेणार? आपल्यामुळेच त्यांचं मन दुखायला नको. असं म्हणत सायली म्हणते चला ना सर आता कॉफी प्यायला. अर्जुन हो म्हणतो. मग सायली तिथून निघून जात असते. अर्जुन परत म्हणतो मिसेस सायली. सायली म्हणते काय झालं? मग अर्जुन तिला गुलाबाचं एक सुंदर फूल देतो. ते पाहून सायली खुश होते. बाहेर पूर्णाजी बसलेल्या असतात. त्या विचार करत असतात की सायलीला ओळखण्यामध्ये माझी काही चूक तर नाही ना झाली. कारण सायलीचा जेवढा राग करावा तेवढीच ती माझ्या काळजात हात घालते. कारण अश्विन आज सुखरूप आहे. त्याचबरोबर त्याच्या चेहऱ्यावर जे काही हसू आहे ते फक्त आणि फक्त या सायलीमुळे. याला काय म्हणायचं, नीतीचा खेळ की चमत्कार? तेवढ्यात तिथे कल्पना येते आणि म्हणते पूर्णाई याला म्हणायचं चमत्कार. तुमची गोळी द्यायला आले आणि तुमचे शब्द कानावर पडले. आत्ता तर तुम्हाला पटलं ना की सायली किती चांगली आहे, तिचं मन किती निर्मळ आहे आणि तुम्हाला सुद्धा ते जाणवते ना. इकडे अस्मिता या दोघींचं बोलणं चोरून ऐकत असते. कल्पना पूर्णाजीला म्हणते की तुम्ही तर नेहमीच म्हणता ना की एखाद्या माणसाला ओळखायला बुद्धीने नाही तर मनाने विचार करावा लागतो. तुम्ही सुद्धा सायलीच्या बाजूने एकदा विचार करून बघा ना. तिचं हे वागणं बोलणं चमत्कारापेक्षा काही वेगळं आहे का? चमत्कार अनुभवायला मात्र थोडा वेळ लागतोच. तुम्हाला हवा तेवढा तुम्ही वेळ घेऊ शकता, पण हा चमत्कार तुम्ही कधीच नाकारू शकत नाही. मग तुम्हाला एक ना एक दिवस पटेल की सायली या घरची सून होण्यासाठी योग्य आहे की नाही. आणि कल्पना तिथून निघून जाते. अस्मिता मात्र विचार करू लागते की मम्माने आता पूर्णाजीच्या मनात हे काय भरवलं. इकडे अर्जुन ऑफिसमध्ये येऊन कामाला लागला असतो. तेवढ्यात चैतन्य तिथे येतो आणि म्हणतो काय रे अर्जुन, एवढी कसली तयारी केली तू? अर्जुन म्हणतो उद्या मधुभाऊंच्या केसची हिअरिंग आहे, त्यासाठी ही तयारी चालू आहे. चैतन्य म्हणतो अरे तुझी तयारी पाहून मला वाटते की उद्याच्या उद्या सोडवून आणतो की काय मधुभाऊंना. अर्जुन म्हणतो असंही होऊ शकतं. कारण मला काही करून उद्याच्या उद्या या मधुभाऊंच्या केसचा निकाल लावायचा आहे. पण मला वाटतं तन्वी काही ना काही सतत खोटत बोलत आहे. तो व्हिडिओ आपण परत पाहूया का? त्यावर चैतन्य म्हणतो हो. मग तो निरखून व्हिडिओ पाहू लागतो आणि म्हणतो की काहीतरी मी मिस करतोय आणि तो चैतन्याला त्याबद्दल काही डिटेल्स देत असतो. व्हिडिओ पाहून झाल्यानंतर अर्जुन म्हणतो की मी आणखी एकदा व्हिडिओ पाहतो. मग चैतन्य म्हणतो का रे अर्जुन, आत्ता एकदा पाहिला ना, आता तर काहीच मिस्टेक नाही सापडली. अर्जुन म्हणतो नाही, मला वाटतं काहीतरी मिस्टेक आहे याच्यामध्ये. त्यासाठी मला पुन्हा हा व्हिडिओ बघावाच लागेल. पण तू इथेच बस. चैतन्य म्हणतो मी मेहतांच्या केसबद्दल जरा डिटेल्स काढतो. तोपर्यंत तू व्हिडिओ पाहून घे. अर्जुन म्हणतो नाही, ते काम गोरेबाईंना सांग. अजिबात तू दुसरं काही काम नाही करायचं. चैतन्य ठीक आहे असं म्हणतो. इकडे अस्मिता कल्पनाला म्हणते अर्जुनला डबा घेऊन जाण्याचा सायलीला फक्त निमित्त असेल. त्या दोघांना काहीतरी बोलायचं असेल, भेटायचं असेल म्हणून ती गेली असेल. मग कल्पना म्हणते अगं विमल, अर्जुनच्या डब्यामध्ये लिंबाचं लोणचं दिलं ना, त्याला आवडतं म्हणून विचारलं. विमल म्हणते हो ताई दिलं.
तेवढ्यात तिथे रविराज आणि प्रिया येतात. रविराज येऊ का असे विचारतात. घरातील सर्वांना खूपच आनंद होतो. पूर्णाजी उठून बाहेर येतात आणि म्हणतात की रविराज या. माझ्या तर डोळ्यावर विश्वासच बसत नाही की तुम्ही स्वतःहून इथे आला आहात. पूर्णाजी जरा भावूक होतात आणि म्हणतात की तुम्ही स्वतःहून आलात, मला खरंच खूप बरं वाटलं. रविराज म्हणतो की मी ते आमंत्रण द्यायला आलो आहे. मग अस्मिता पटकन म्हणते, काय पार्टी वगैरे आहे की काय? मग रविराज म्हणतो की आज बरोबर 1 महिन्यानी तन्वीचा आणि विपुलचा साखरपुडा ठरवलेला आहे. त्यासाठी मी तुम्हाला आमंत्रण देण्यासाठी इथे आलो आहे. मग पूर्णाजी प्रियाकडे पाहू लागतात. त्यांना खूप वाईट वाटतं. इकडे अर्जुन खूप मन लावून काम करत असतो. तेवढ्यात तिथे सायली येते. त्याचं सायलीकडे लक्ष नसतं. मग सायली म्हणते, काय हो सर, तुम्ही घरी डबा विसरून आलात. तिकडे आईंची किती घालमेल होते माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही जेवल्याशिवाय मी घरी जाणारच नाही, असं सायली म्हणते. तरीही अर्जुन तिला काहीच उत्तर देत नाही. तो कामामध्ये खूप बिझी झालेला असतो. तेवढ्यात सायली म्हणते, मला वाटतं की मी ऑफिसमधल्या भिंतींच्या सोबत बोलते की काय? मग अर्जुन म्हणतो, तुम्ही बोला, मी ऐकतोय, बसा इथे. सायली बसत असते की तिच्याकडून चुकून फाईल खाली पडतात. मग अर्जुन लगेच म्हणतो, झाला का गडबड घोटाळा सुरू? सायली त्या फाईलमधून पडलेले फोटो पाहत असते. त्यामध्ये विलाच्या खुनाचे फोटो असतात. ते पाहून सायलीला धक्का बसतो. इकडे रविराज पूर्णाजीला म्हणतो की पूर्णा आई, तुम्हाला आनंद नाही झाला का तन्वीचं लग्न ठरलेलं ऐकून? मग पूर्णाजी म्हणते की सायलीचं आणि अर्जुनचं लग्न झाल्यापासून माझं मन थाऱ्यावरच नाही. तुम्हाला तर माहिती आहे की तन्वीच या घरची सून व्हावी असं मला नेहमीच वाटत होतं. त्यावर कल्पना म्हणते की नीतीच्या मनात असतं तेच होतं. इकडे अर्जुन तो व्हिडिओ पाहत असतो. तेव्हा सायलीसुद्धा व्हिडिओ पाहते. मधुभाऊनी पिस्तूल कोणत्या हातात पकडलेले असते यावर प्रिया म्हणते की उजव्या. हे कोण ऐकून सायलीला खूप धक्का बसतो. ती म्हणते की सर थांबा. मधुभाऊ उजव्या त्यांनी काहीच उचलू शकत नाहीत. ते डावकुरे आहेत. पिस्तूल उचलण्याजोगी पण ताकद त्यांच्या हातात नाही. हे ऐकून अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो. तो परत सायलीकडून फोटो घेतो आणि पाहायला लागतो. म्हणतो की बरोबर आहे, हेच मी मिस करत होतो. आणि म्हणतो की मिसेस सायली, खरंच तुम्ही ग्रेट आहात. असे म्हणत तो मिठी मारणारच असतो की सायली जरा मागे होते. मग तो चैतन्याला फोन करून आत बोलावून घेतो आणि अर्जुन त्याला फोटो दाखवत म्हणतो की आत्ताच मिसेस सायली सांगितल्याप्रमाणे मधुभाऊंच्या उजव्या हातात एवढाही जोर नाही की ते पिस्तूल उचलून विलासवर गोळी झाडू शकतात. तेव्हा चैतन्य म्हणतो की हे तर एकदम भारी काम झालं. मग अर्जुन म्हणतो की त्यावेळी तिसरी व्यक्ती उपस्थित होती आणि ती म्हणजे साक्षी शिर्के. हे ऐकून चैतन्याचा चेहराच पडतो. मग सायली म्हणते की तुम्ही हा विषय थांबवा, पहिले तुम्ही जेवण करून घ्या, मग ह्या विषयावर बोला. अर्जुन म्हणतो, नाही, मी आलोच 1 मिनिटामध्ये, असं म्हणून अर्जुन बाहेर निघून जातो. नेमकं अर्जुनच्या डोक्यात काय आहे हे साक्षीला भारी पडायला नको असे विचार चैतन्याच्या डोक्यात चालू असतात. इकडे रविराज प्रियाला म्हणतात की बाळा, पूर्णाईंचा आशीर्वाद घे. मग कल्पना म्हणते की तन्वीच्या लग्नामध्ये आणि साखरपुड्यामध्ये जी काही मदत लागेल ती करायला आम्ही तयार आहोत. मग पूर्णाजी म्हणते की एवढी गोड बातमी घेऊन आले आहेत तर त्यांच्यासाठी काहीतरी गोड बनव कल्पना. कल्पना म्हणते ठीक आहे आणि ती किचनकडे निघून जाते. इकडे अर्जुन हॉटेलमध्ये आलेला असतो. तो मॅनेजरकडे सर्व काही CCTV फुटेज मागत असतो. मॅनेजर म्हणतो की आधीचे सर्व काही CCTV फुटेज आम्ही ऑडिटसाठी दिले आहेत. मी इथे नवीन जॉईन झालो आहे. आधीच्या मॅनेजरने खूप घोळ केलेत, त्यामुळे त्याला कामावरून काढून टाकले आहे. अर्जुन सर्व डिटेल्स काढून घेतो, पण त्याच्या हाती काहीच लागत नाही. मग अर्जुन बाहेर येतो तर हॉटेलच्या बाहेर एक CCTV कॅमेरा लावलेला असतो. तो मॅनेजरला म्हणतो की हा कॅमेरा कधी लावला आहे? अर्जुनच्या मनात वेगळाच विचार येत असतो. पुढच्या भागात साक्षीच्या विरुद्ध एक मोठा पुरावा अर्जुनच्या हाती लागणार का हे पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.